सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त डफरीन चौक सोलापूर येथील त्यांच्या पुतळ्यास शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी बसवराज मेहत्रे, सिद्धराम चाकोते, लखन गायकवाड, हेमा चिंचोळकर, सुमन जाधव, सागर उबाळे, भीमराव शिंदे, सुभाष वाघमारे, शिवाजी साळुंखे, ज्योती गायकवाड, मुमताज तांबोळी, अनिता भालेराव, वर्षा अतनुरे, चंदा काळे, मार्ता रावडे, अनिता भालेराव, अभिलाष अच्चुगटला, हाजी महमूद शेख यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। विकी कौशल अभिनीत हा चित्रपट 2025 मधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला असून या चित्रपटाच्या कमाईने अनेक रेकॉर्ड्स तोडले आहेत। छावाने केवळ भारतातच नव्हे तर जगभरात खूप मोठी कमाई करत बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे। छावा चित्रपटाने प्रदर्शनाच्या अवघ्या 10 दिवसात जागतिक स्तरावर 450 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे। ही खरंच मोठी गोष्ट आहे। चित्रपटाने 9व्या दिवशी जगभरात 400 कोटींचा टप्पा पार करत यशस्वी चित्रपटांच्या पंक्तीत आपले स्थान पक्के केले आहे। छावाने 10 दिवसात तब्बल 465.83 कोटी रुपयांची कमाई केली आणि आता 500 कोटींच्या क्लबमध्ये लवकरच जाणार असे चित्र दिसत आहे। विशेष म्हणजे छावा हा विकी कौशलच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे, ज्यामुळे विकीच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली आहे। लग्नात आमचा मानपान केला नाही, सोने व हुंडा दिला नाही यावरून विवाहितेचा छळ केल्याची घटना 17 जून 2019 ते 15 मे 2024 दरम्यान फिर्यादीच्या सासरी बोरामणी येथे घडली। या प्रकरणी शिल्पा अनिल चव्हाण वय 28 राहणार मित्रनगर शेळगी यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पती अनिल चव्हाण, सासू निर्मला चव्हाण, सासरे शिवाजी चव्हाण, नणंद उषा, सुरेखा राठोड सर्वजण राहणार बोरामणी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। यात अधिक माहिती अशी: फिर्यादी या सासरी नांदताना फिर्यादीस तुझ्या आईवडिलांनी आमचा लग्नात मानपान केला नाही, सोने तसेच हुंडा दिला नाही यावरून माहेरच्या लोकांनी वारंवार शिवीगाळ करून सोन्याची मागणी केली। फिर्यादीत शारीरिक आणि मानसिक छळ करून मारहाण करत होते। तसेच उषा आणि सुरेखा राठोड यांनी पती अनिल चव्हाण याला माहेरून पैसे घेऊन यायला सांग, नाहीतर हिला कायमची माहेरी हाकलून दे आणि तुझे दुसरे लग्न लावून देऊ असे कान भरत असे फिर्यादीत नमूद आहे। कुंभमेळ्याचा आज शेवटचा दिवस आहे। या पार्श्वभूमीवर भाविक मोठ्या संख्येने पवित्र स्नानासाठी प्रयागराजला पोहोचत आहेत। आज 3 कोटींहून अधिक भाविक येण्याची अपेक्षा आहे। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार कुंभमेळा प्रशासनाने सर्व तयारी आधीच पूर्ण केली आहे। 6 आठवड्यांच्या महाकुंभमेळ्याचा आज शेवटचा दिवस। दर 12 वर्षांनी एकदा महाकुंभ आयोजित केला जातो आणि कुंभमेळ्यात स्नान केल्याने मोक्ष मिळतो असे मानले जाते। मागील 44 दिवसात मेळ्यात 65 कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले आहे। प्रयागराज संगमच्या पाण्यापासून ते व्यवस्थेपर्यंत अनेक प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले असले तरी आतापर्यंत या आव्हानांना यशस्वीरित्या तोंड दिले गेले आहे। संगमात स्नान करणाऱ्यांची ही संख्या 193 देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे। महाकुंभाला येणाऱ्या भाविकांच्या संख्येपेक्षा फक्त भारत आणि चीनची लोकसंख्या जास्त आहे। जगातील हिंदूंच्या लोकसंख्येच्या निम्म्या लोकसंख्येइतके लोक इथे आले आहेत असा दावा योगी सरकारने केला आहे। महाकुंभातील शेवटच्या स्नानाच्या पार्श्वभूमीवर 25 फेब्रुवारीच्या संध्याकाळपासून प्रयागराज शहरात वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे। पहाटेपासून 7 वाजेपर्यंत सुमारे 41 लाख भाविकांनी स्नान केले, तर आतापर्यंत 65 कोटींहून अधिक भाविकांनी महाकुंभात जाऊन महास्नान केले आहे। महापालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीने संत गाडगे बाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून नूतन आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांचा सत्कार आणि महाराष्ट्र राज्य स्वच्छता संवर्ग संघटनेच्या प्रथम वर्धापन दिन सोलापूर महानगरपालिकेमध्ये साजरा करण्यात आला। महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे पुढे म्हणाले, कर्मचाऱ्यांनी ठरवून दिलेल्या वेळेत आपले काम नेटके आणि चांगल्या पद्धतीने करावे, आवश्यक त्या सोयी-सुविधा देण्यात येतील। कामगार संघटनेच्या प्रलंबित सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली। यावेळी हिरोनिक क्षीरसागर, अमोल कांबळे, राहुल मस्के, दत्ता तुळशी, विद्यासागर मस्के, अंबादास डावरे, राहुल
बनसोडे, सतीश नागशळक, पप्पू सातपुते, आरोग्य निरीक्षक, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय म्हणजे शहरामध्ये नक्कीच स्वच्छता चांगल्या प्रमाणात दिसते, परंतु जसं पवार साहेबांनी सांगितलं की अजून आपल्याला जे काही देशामध्ये राज्यामध्ये जे सर्वोत्कृष्ट जे शहर आहे त्याच्यामध्ये आपल्याला कसं जाता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करूया. आज सकाळी मला वाटतं तुमच्यापैकी मला वाटतं सकाळी पहिली फाईल केली मी 10 जणांची तुमची लाड पाहिलेली फाईल होती, त्याला मंजुरी दिली. अजूनही जशी काही प्रलंबित प्रकरण असतील ते तात्काळ आपण करूया. आणि मी माझं आता ऍक्च्युली मला 2 दिवसात जमलं नाही, परंतु मी माझ्या अगोदरच्या कार्यालयात विचार की मी गेल्यानंतर स्वतःच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्व संघटनांची मी स्वतःहून एक बैठक बोलवतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये ह्या आठवड्यात शक्य नाहीये, परंतु पुढच्या आठवड्यामध्ये थोडक्यात आपण आणि त्या फक्त तुमचे जे प्रशासकीय बाबी आहेत ते तात्काळ निकाली काढल्या जातील. फक्त आर्थिक जे बाबी आहेत बऱ्याच अडचणीला मात आपण करून काम करत असतो. उन्हाचा चटका आहे या ठिकाणी, वेळेचं देखील भान ठेवावं लागतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पूर्ण वेळ जोपर्यंत आपण 8 तास काम करणार नाही, आपल्याला ठरवून दिलेली वेळ जी आहे ती पूर्ण वेळ आपण काम केलं पाहिजे. तसं होताना आज तरी दिसत नाहीये. काही ठराविक लोक आपले पूर्ण वेळ काम करतात, त्याच्या बाबतीमध्ये आम्ही पावलं उचललेली नाहीये. परंतु आपण ज्या ज्या मागण्या कराल त्याबद्दल माननीय आयुक्त महोदय निश्चितपणे आपल्या मागण्यांचा विचार करून निर्णय देतीलच. परंतु आपण देखील सरांना अशी ग्वाही दिली पाहिजे की महापालिकेचं नाव उज्ज्वल करण्यासाठी आमच्याकडून ज्या ज्या काही गोष्टी करणं शक्य आहे त्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. कुणी रे म्हटलं तर त्याच्या अंगावर जाणारे ह्याच माझ्या आया बहिणीने बोलतो आहे. आतापर्यंत या महापालिकेमधल्या अधिकाऱ्यांना संडासमध्ये कोंडून मारण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला, नगरसेवकांनी केला, पण त्यावेळेला कोण पुढं वाघ म्हणून आलं तर आमचे जे कामगार पुढे आले. आमच्या अधिकाऱ्याचं संरक्षणासाठी हेच काम करतात. अशा कामगारांच्यासाठी आपण त्यांच्या संरक्षणात्मक दृष्टी याही बघितल्या पाहिजे. मला मान्य आहे कठोर परिश्रमाला पर्याय नाही, ते मला मान्य आहे. त्याचा अर्थ असाही नाही की त्यानं मरेपर्यंत न काम करावं, असा पण होत नाही. तर या कर्मचाऱ्यांना हे काम करत असताना त्याच्या ज्या सुखसोयी आहेत त्याच्याकडे पण लक्ष द्या. आता विशेष करून सांगतो साहेब मी आपल्याला, या महानगरपालिकेमध्ये जवळजवळ 350 कोटी रुपये या कामगार कर्मचाऱ्यांची थकबाकी महापालिकेला आहे. 5वा वेतन आहे, 6वा वेतन आहे, 7वा वेतन आहे. या सगळ्याचा फरक त्याची रक्कम महागाई भत्त्याची फरकाची रक्कम. राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याबद्दल गलिच्छ वक्तव्य करून जेम्स लेनच्या विकृत लेखनाचे समर्थन करणाऱ्या प्रशांत कोरडकर यांच्या प्रतिमेला संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोडेमारो आंदोलन करण्यात आले. सोशल मीडियावरील क्लिपची चौकशी करून गुन्हा दाखल करून इतिहासकार इंद्रजित सावंत यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे व ईमेलद्वारे करण्यात आली. विविध माध्यमांचा वापर करून समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न वारंवार होत आहे. अशा प्रयत्नातून इतिहासाची प्रचंड तोडफोड केली जाते आणि चुकीचा इतिहास लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न होत असतो. इतिहास अशा प्रयत्नामुळे कधीही बदलत नाही. खरा इतिहासच लोकांच्या समोर आणण्याचे काम इतिहास तज्ज्ञ करत असतात. कोल्हापुरातील इतिहासतज्ञ इंद्रजित सावंत यांनी ऐतिहासिक दाखल्यावरून केलेल्या काही वक्तव्यावरून नाराज झालेल्या एका व्यक्तीने त्यांना फोन करून प्रचंड शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्या व्यक्तीने आपल्या नावाच्या आणि जातीचा उल्लेख करत धमकी देताना केलेला असणे अत्यंत अशोभनीय आणि निंदनीय आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत. या राज्यातील सर्व जातीधर्माचे लोकांचे प्रमुख आहेत. या व्यक्तीने दिलेल्या धमकीबद्दल पुढील कारवाई तर होईलच, तथापि मुख्यमंत्री म्हणून आपल्या नावाचा स्पष्ट समावेश असल्याने या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी बाजू मांडणे आवश्यक असून या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी खुलासा करणे आणि इतिहासतज्ञ इंद्रजित सावंत यांना योग्य ती सुरक्षा पुरवणे आवश्यक आहे.
त्यामुळे ही मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, संपर्क प्रमुख छत्रगुण माने, दक्षिण तालुका अध्यक्ष शेखर चौगुले, रमेश भंडारे, संदीप सरोदे, शेखर कंटीकर, प्रदीप सरवदे, संतोष जत्ती, मराठा आमरण उपोषणकर्ते प्रशांत देशमुख, सिद्धार्थ राजगुरू, सतीश वावरे, रमेश चव्हाण, अकबर मुल्ला, आकाश नाईकवाडी आदी उपस्थित होते। आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं हा नागपूर येथील अनाजी पंथाची पिलावे असलेला प्रशांत किरटकर याने इतिहास तज्ञ आमचे इंद्रजित सावंत साहेब यांना फोनवरनं सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ साहेब आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आणि त्यांचा अवमान केला। त्यामुळे अशा शिवद्रोहीचा आम्ही आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने जोडेमार आंदोलन करून त्याचा निषेध करत आहोत। आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शिवप्रेमींना एक चॅलेंज देतो की या प्रशांत किरोडकरला जर कोणी थोबाड त्याचं काळं करून त्याची धिंड काढेल त्याला संभाजी ब्रिगेडच्या वतीनं 1 लाख रुपये आम्ही बक्षीस देऊ। अन्यथा असे जर शिवशाहू फुले महामानवाचा जर मनुवाद्यांनी लेखकांनी जर असा अवमान करत असेल तर संभाजी ब्रिगेड त्यांना घरात घुसून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आज असं परिस्थिती झालेली आहे महाराष्ट्रात की महिन्याला एखादा वाचाळवीर उठतो आणि आपल्या महापुरुषांवर काहीतरी वक्तो। महाराष्ट्र शासन त्यांना पोलीस संरक्षण देतं। हे सरळ सोट म्हणतात की आम्ही मुख्यमंत्र्यांच्या जवळचं आहे, आमचं शासन आहे। खरंच हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत का? महाराष्ट्र शासन असल्यांना पाठीशी घालतंय का? आणि अशा वाचाळवीरांना महाराष्ट्र शासन पोलीस संरक्षण देऊन हे सिद्ध करत आहे की आम्ही असल्या लोकांना पुढं करत आहे आणि महाराष्ट्राचा इतिहास चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवत आहे। जर महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर अशांवर कारवाई नाही केली तर संभाजी ब्रिगेड हे काय आहे हे येत्या दिवसात सगळ्यांना कळेल। दादर येथील काँग्रेसचे मुख्य कार्यालयात टिळक भवनात आज महाराष्ट्रातील सकल लिंगायत समाजाच्या वतीने नूतन प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय लिंगायत महामंचाचे अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी महात्मा बसवेश्वर यांचे पुस्तक देऊन सत्कार केला आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। शासनाकडे प्रलंबित असणारी मंगळवेढा येथील जगज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक, लिंगायत स्वतंत्र धर्म मान्यता, अल्पसंख्याक दर्जात लिंगायत आरक्षण व महामंडळाकडून सरसकट समाजातील युवकांना शिक्षणासाठी व उद्योगासाठी कर्ज मिळावे अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, लिंगायत समाजाच्या प्रश्न मार्गी लागण्याकरता काँग्रेस पार्टी आवाज उठवणार आहे। काँग्रेस पक्ष नेहमी लिंगायत समाजाच्या पाठीशी उभा राहिला आहे, यापुढेही उभा राहणार अशी ग्वाही दिली। यावेळी लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार राहुल बोंद्रे बुलढाणा, प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी, बसवराज पॅटी नवी मुंबई, तुकाराम माळी सांगली, गौरीशंकर मोळे धाराशिव, संगमेश्वर चौगुले सोलापूर आदी उपस्थित होते। मूर्ती महाशिवरात्री मेळावा महोत्सवाचे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व महाविद्यालय सोलापूर आणि मातोश्री पुष्पलताताई इंचगिरी मठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे। कार्यक्रमाचे उद्घाटन राजयोगिनी यांच्यासोबत प्रभादेवी आणि मातोश्री पुष्पलताताई यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि झेंडा वंदन करून करण्यात आले। यावेळेस अनेक भाविक कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणून 68 लिंग दर्शन कक्ष आणि भव्य असे नागेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे।
कटाक्षतोरणी विरुद्धदोत्तरापदि क्वचित् दिगम्बरे मनोविनोदमे तु वस्तुनि जटाभुजं कपिकलस्फुरत्फणामणिप्रवाहलम्बकुङ्कुमद्रवं प्रलिप्यते अनाथसिन्दूरस्फुरत्वमुत्तरीयते मनोविनोदमे इच्छा भगवंताची ग्रुप गेल्या 25 वर्षांपासून महाशिवरात्रीनिमित्त मसाला दुधाचे वाटप करत आहे. यंदाही संस्थेचे संस्थापक लक्ष्मण जाधव यांनी पूजा करून दुधाचे वाटप केले. सदर कार्यक्रमात एकूण 4 जागी दुधाचे वाटप करण्यात आले. याचा अनेक भाविकांनी लाभ घेतला. या संदर्भात अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव म्हणाले. यावेळी माणिक कांबळे, दुर्गप्पा शासम, वसंत कांबळे व इतर मान्यवर यांनी मोलाचे सहकार्य केले. इच्छा भगवंताचे बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं इच्छा भगवंताचे बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं महाशिवरात्रीच्या निमित्तानं जवळपास गेली 25 वर्ष झालं महाप्रसादाचं वाटप महाशिवरात्रीच्या निमित्ताने केलं जातं. महादेवाला आवर्जून अभिषेक करत असताना दुधाचा वापर केला जातो. ते दुधाचा महाप्रसादाचा वाटप आज इच्छा भगवंताची संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक माझे पिताश्री लक्ष्मण मामा जाधव, त्याच पद्धतीनं या संस्थेचे मार्गदर्शक नगरसेवक नागेशांना गायकवाड, त्याच पद्धतीनं दुसरे मार्गदर्शक आनंददादा जाधव, शिवमामा गायकवाड, विनोदभाऊजी गायकवाड, संपूर्ण इच्छा भगवंताची परिवारातील सर्वच सदस्य हे हिरिरीने या उपक्रमामध्ये सहभाग घेतात आणि महादेवाचा सेवा करण्याचा मनोमन प्रयत्न करत असतात. सध्या देशभर आज महाशिवरात्रीचं उत्सव चांगल्या भक्तिभाव प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जात आहे. देशातच सध्या प्रयागराज हे महादेवाचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गंगापूजन आणि स्नानाचा योग अनेक भक्तांनी घेतलेला आहे. त्याचाच महादेवाचं एक भक्ती करण्याचा योग आज महाशिवरात्रीनिमित्त जे भक्तगण प्रयागला जाऊ शकत नाहीत ते महादेवाच्या चरणी नतमस्तक होतात. नतमस्तक होऊन महादेवाला आपली मनोकामना मागत असतात आणि महादेव निश्चितपणानं त्यांची मनोकामना पूर्ण करत असतो. आणि गेली 25 वर्ष झालं महादेवाची सेवा इच्छा भगवंताची संस्थेच्या माध्यमातून केली जात आहे.